किंवा वेदी आपण ऑल्टर म्हणतो, वेदी म्हणतो, तर वेदी ही अशी जागा आहे की जिथे आपण पाहिलं आहे, आपण सगळे जे जीवधारी आहोत किंवा शरीरधारी आपण आहोत, शरीर जीव आत्मा, आपल्याला आत्मा प्राण शरीर आहे, आपण ह्या पृथ्वीवर राहतो, परंतु परमेश्वराने आपल्याला शरीरामध्ये ह्या पृथ्वीवर पाठवलं आहे, पण आपल्याला आत्मा आहे आणि आपण आत्मिक जगाशी संपर्क करतो. सो आत्मिक जगाशी संपर्क करण्यासाठी आपल्याला आपण जिथे आत्मिक जीव बोलू शकतो. ऍक्च्युली मग त्याच्यामध्ये दोन टाईपचे येतात, एक दुरात्मेही येतात, देवदूतही येतात. पतन पावलेले दूत येतात किंवा जे आजही परमेश्वरासोबत आहेत ते देवदूत सुद्धा. सो ह्या सगळ्यांसाठी जे एंट्रन्स गेट आहे किंवा कम्युनिकेशन करण्याची जागा आहे किंवा ये जा करण्याची जी जागा आहे ती एक वेदी आहे. ओके, आणि वेद्या ह्या वेगवेगळ्या स्वरूपाच्या असतात. कोणी धन्यवादाची वेदी करतं, आभार प्रदर्शनाची असते, प्रार्थनेची वेदी असते, बलिदानाची वेदी असते, धूप वेदी असते, जिथे मध्यस्थी केली जाते अशी वेदी असते, विवाहाची वेदी असते, त्याच्यानंतर बिझनेसची वेदी असते. अशा वेगवेगळ्या वेद्या असतात. ओके, खूप बायबल सांगतं की आपण या दृश्य स्वरूपामध्ये आहोत, आपल्याला हे दिसत आहे, परंतु भलेही हा इथला प्रवास संपेल, याच्या नंतर ओके आपण शरीरात मरण पावल्यानंतर आपण अनंत काळासाठी कुठेतरी राहणार आहे. एक तर जर ख्रिस्ताला स्वीकारला आहे तर आपण स्वर्गामध्ये जाऊन राहणार आहे अनंत काळासाठी, परंतु जर ख्रिस्ताला स्वीकारलं नाहीये तर आपण आपलं तारण जर गमावलं आहे, आपण ते सॅल्वेशन मिळवलं नाहीये, तर आपण कुठे जाणार? नरकामध्ये. सो अशा दोन अनंत काळचे ठिकाणे आहेत. एक तर अनंत काळचा अग्नी आहे किंवा अनंत काळचा आपण परमेश्वरासोबत त्याच्या राज्यामध्ये राहू. सो ज्या क्षणाला आपण हे शरीर सोडतो, कुठल्या तरी या दोन ठिकाणामध्ये मनुष्य जातो, त्याचा जीव जातो. ओके, सो ते अनंत काळचं ठिकाण स्वर्ग असेल किंवा नरक असेल, प्रकाशाचं राज्य असेल किंवा अंधकाराचं राज्य असेल, जिथे आज दुरात्मे सैतान रूल करतायत, परंतु त्या सगळ्यांचा सुद्धा नाश होणार आहे अनंत काळच्या अग्नीमध्ये, जो शेवटचा न्याय होईल तेव्हा. ओके, सो हे शरीर सोडल्यानंतर ह्या कुठल्या तरी एका ठिकाणी आपण जातो आणि ह्या आत्मिक जगामध्ये, ओके, आत्मिक जगामध्ये म्हणजे आत्मे जिथे राहत आहेत, त्यांचं वास्तव्य जिथे आहे, देवदूत जिथे आहेत किंवा दुरात्मे जिथे आहेत ते ह्या कुठल्या तरी ठिकाणी प्रत्येक जीवात्मा जो आहे तो कुठेतरी जातो. तुम्हाला माहितीये, ज्यावेळेस येशू क्रूसावर होता, ओके, क्रूसावर येशूने शेवटचे 7 शब्द जे बोलले, त्यावेळेस ज्यावेळेस येशूने आपला प्राण सोडला, येशू काय म्हणाला? पदस्तंभावर असताना येशूने आपला प्राण सोडला आणि म्हणाला, हे पिता, मी माझा आत्मा तुझ्या हाती सोपवून देतो. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. प्रभू काय म्हणाला? माझा आत्मा मी तुझ्या हाती सोपवून देतो. बरोबर आहे, म्हणजे परमेश्वराचा येशूने त्याचा आत्मा त्यावेळेस कोणाच्या हाती सोपवला? परमेश्वराच्या हाती. ओके, शरीर पृथ्वीवर होतं. मग बायबल सांगतं की 3 दिवस अधोलोकामध्ये असलेल्या लोकांना प्रभू सुवार्ता सांगत होता आणि तिथल्या आत्म्यांनाही ज्यांनी ऐकली नव्हती, म्हणजे थेट अब्राहमापासून जे तिथे वाट पाहत होते, कारण जे आधी मेले होते, बायबल काय सांगतं, जे गाडले गेले आहेत ते प्रथम उठतील. बरोबर आहे. मग जे संत आधी मरण पावले होते, अब्राम म्हणा, मोशे म्हणा, डॅनियल म्हणा, शद्रक, मेशक, अबेदनेगो, एस्तर, रूथ, दावीद, शल्मोन, सॉलोमन, सॅमसन, हे सगळे जे आधी आपण पाहिलेत येशू ख्रिस्त येण्यापूर्वी, यशया, एझेकिएल, इर्मया, आमोस आणि सगळे जे आपण बायबल मधले जे हिरोंची, प्रोफेट्सची, संदेष्टांची नावं वाचतो, हे लोक त्यावेळेस कुठे होते? कारण बायबल सांगतं स्वर्गाचं द्वार कोण आहे? प्रभू येशू आहे. मग प्रभू येशूतून प्रवेश केल्याशिवाय तर स्वर्गात कोणी जाऊ शकत नाही. प्रभू येशूला जन्मला तर प्रभू येशू या सगळ्यांच्या नंतर, जुना करार संपल्यानंतर आपल्याला माहितीये की बरेच वर्ष देवाचा शब्दच नव्हता. मलाकीच्या पुस्तकानंतर बरेच वर्षांनंतर मग नवीन करार, जिथे मत्तईचं शुभवर्तमान सुरू होतं. मग हे जे सगळे लोक होते ना, त्यांनाही सुवार्ता सांगण्यात आली होती. ह्याचं सुंदर स्पष्टीकरण दिलेलं आहे प्रेषित पौलाने. ओके, प्रेषित पौल म्हणतो की जो ऊर्ध्वलोकी गेला, याचा अर्थ की येशू ख्रिस्त, प्रेज द लॉर्ड, तो अधोलोकात उतरला नव्हता का? सो येशू ख्रिस्ताने काय केलं की तिकडे असलेल्या, बंधनात असलेल्या आत्म्यांना सुवार्ता सांगितली आणि स्वतः सोबत तो घेऊन गेला. ओके, प्रेज द लॉर्ड. ह्याच्यावर एक सुंदर संदेश
गुड फ्रायडे, ईस्टर संडेच्या दिवशी त्या वीकमध्ये ह्या वर्षी आमच्या चर्चमध्ये दिला होता माझ्या मिस्टरांनी. तो जो संदेश तुम्हाला मिळाला तर तुम्ही प्लीज ऐका तो संदेश. मी सांगेन तुम्हाला, आवर्जून सांगेन की तो ऐका. कारण तुम्हाला बऱ्याच गोष्टी समजतील की त्या 3 दिवसात येशूने काय केलं. आणि जो वधस्तंभावर चोर मरण पावला, 2 चोर होते. एकाने येशूला स्वीकारला आणि येशूला म्हणतो तो की तुम्ही ज्यावेळेस तुमच्या राज्यात अधिकाराने याल माझी आठवण ठेवा. त्यावेळेस येशू म्हणतो आज तू माझ्यासोबत सुखलोकात असशील. सो सुखलोक म्हणजे काय आहे? सुखलोक म्हणजे स्वर्ग का की नाही, किंवा सुखलोक म्हणजे ही कुठली जागा आहे? सुखलोकात असशील, आजच माझ्यासोबत सुखलोकात असशील. पण प्रभू येशू तर स्वर्गात ज्या दिवशी वधस्तंभावर मरण पावला तेव्हा गेला नव्हता. प्रभू येशू 3 दिवसानंतर मृत्यूतून पुनरुत्थित झाला. त्याच्यानंतर 40 दिवस तो इथे लोकांना दर्शन देत होता. 40व्या दिवशी तो स्वर्गात घेतला गेला. मग सुखलोक काय आहे? सुखलोकात कोणते आत्मे होते? सुखलोकामध्ये त्या चोरासोबत येशू का गेला? तिकडे जाऊन येशूने काय केलं? तो जो चोर होता येशू सोबत पृथ्वीवरील एक जीव, तो साक्षी रूपाने होता की हाच येशू आहे, आम्ही ह्याला पाहिलंय, आम्ही ऐकलंय, हा वधस्तंभावर मरण पावलाय, ह्याचं रक्त सांडलंय. सो त्या चोराचं महत्व काय होतं हे सगळं तुम्हाला त्या संदेशमध्ये भेटेल. जर ते सांगायला सुरुवात केलं तर आज आपल्याला पुढे जाता येणार नाही. ओके, सो 3 दिवस प्रभू येशू तिथल्या जीवात्म्यांना सुवार्ता सांगत होता, त्यांना सांगत होता. आणि त्यांनी सुद्धा जेव्हा ती ग्रहण केली तेव्हा ते स्वर्गात घेतले गेले. सो सुखलोक, पॅराडाईज इज नॉट हेवन, इट इज डिफरंट प्लेस. ओके, आणि मग हे जे आहे अशा कुठल्या तरी ठिकाणी, ओके, मनुष्याचा आत्मा किंवा मनुष्य मेल्यानंतर नाही का त्याचं जे आपण म्हणतो सार्वकालिक जीवन व्यतीत करतो. मग हे दोन्ही प्रकारचे तिकडे दुरात्मे पण आहेत, जे अंधकाराच्या राज्यापासून आहेत, परमेश्वराच्या राज्यापासून देवदूत आहेत. ओके, प्रेज द लॉर्ड. आणि ज्या वेळेस तुम्ही कधी पाहिलं असेल काही फॅमिलीज मध्ये किंवा तुमच्या ऐकण्यात असं असेल किंवा तुमच्या घराण्यात कधी तुम्ही असा अनुभव घेतला असेल की एखादी व्यक्ती मरण पावते आणि मरण पावल्यानंतर ना काही लोक म्हणतात की अरे ही व्यक्तीच मला दिसली, आपल्या घरात ही व्यक्ती परत जन्माला आली आहे, पुनर्जन्म झाला आहे, किंवा म्हणतात हे सेम सवयी त्या व्यक्ती सारख्याच आहेत. किंवा काही लोक म्हणतात काही मुलांना नाही का मुलं म्हणा, त्या घरातली माणसं म्हणा, त्या व्यक्तीसारखी वागायला लागतात, त्या व्यक्तीच्या सगळ्या गोष्टी सांगायला लागतात की जी व्यक्ती मरण पावली. आणि लोकांना वाटतं की ती मेलेली व्यक्तीच नाही का ह्या व्यक्तीमध्ये पुनर्जन्म घेऊन आली आहे, किंवा जी व्यक्ती मरण पावली होती ती किंवा तो असेल तर त्याचाच नाही का त्या व्यक्तीनेच काहीतरी केलं आहे, किंवा ती व्यक्ती अजून नाही का त्या व्यक्तीच्या आत्म्याला शांती लाभली नाहीये म्हणून ती व्यक्ती अजून इथेच आहे, असं काही ना काही सांगतात. मला तुम्हाला सांगू द्या, ज्या क्षणी माणूस मरण पावतो तो एक तर सार्वकालिक जीवनासाठी स्वर्गात जातो किंवा सार्वकालिक मरणासाठी नरकात जातो. ती व्यक्ती परत येऊ शकत नाही. पण मग हे कोण आहेत? हे कोण आहेत माहिती? याला फॅमिलियर स्पिरिट्स म्हणतात. हे फॅमिलियर स्पिरिट्स म्हणजे काय? तुम्ही आणि मी पृथ्वीवर आता जन्म घेतलाय, परंतु आपण जन्म घेण्याच्या आधीपासून हे पतन पावलेले दुरात्मे आहेत ना, ते थेट तेव्हापासून आहेत. त्यांना ह्यातल्या सगळ्या गोष्टी माहितीये. म्हणजे माझ्या समोर माझी मुलगी जन्मली आहे, ती जन्मल्यापासून मला तिचं सगळं माहितीये. माझ्या बहिणीला माहित असणार, माझ्या हसबंडला माहितीये, माझ्या सासूला माहितीये, माझ्या घरातल्या नाही माहितीये, कारण तिच्या आधीपासून ते आहेत. ओके, तर त्यांना तिच्याबद्दल सगळ्या माहितीये, तिच्या सवयी माहितीये, कसं काय. सो इट्स नॉट अ बिग डील. मग हे जे फॅमिलियर स्पिरिट्स किंवा हे जे दुरात्मे असतात ना, ते एक एक विशेष फॅमिलीला असाइन केलेले असतात. एक एक व्यक्तीला ना ते पजेस्ट करतात, एक एक व्यक्तीला. सो भलेही ती व्यक्ती मरण पावते, पण हे दुरात्मे आहेत ना त्या व्यक्तीसारखं नाही का दुसऱ्या कोणाला पछाडतात आणि त्या व्यक्तीसारखं वागतात, त्या व्यक्तीसारखं चालणं, बोलणं, खाणं, पिणं, जुन्या आठवणी सांगणं, असं सगळं करतात. आणि लोकांना वाटतं पुनर्जन्म झाला, किंवा लोकांना वाटतं अरे तीच व्यक्ती ह्या व्यक्तीमध्ये आलेली आहे, त्या व्यक्तीला अजून शांती मिळाली नाही. असं काही नाही. वन्स यू लॉस्ट द बॉडी, हे शरीर एकदा तुम्ही गमावलं ना, तर एक तर सार्वकालिक मरण किंवा सार्वकालिक जीवन प्रभू येशू सोबत, किंवा तिकडे सार्वकालिक अनंत काळच्या यातनेच्या ठिकाणी जिथे दात खाणं चालेल अशा ठिकाणी तो जीवात्मा जातो. याच्या व्यतिरिक्त कुठेच जात नाही. ह्या पृथ्वी
पृथ्वीवर जोपर्यंत शरीर आहे आपण ही पृथ्वीला चालू फिरू शकतो, इथे राहू शकतो. वन्स यू लूज दिस बॉडी, तुमचा प्राण जातो ना, देन एव्हरीथिंग इज ओव्हर. यू कॅन नॉट डू एनी बिझनेस ऑन दिस अर्थ. ओके, सो हे फॅमिलियर स्पिरिट्स असतात ज्यांना माहिती आहे, ह्या सगळ्या गोष्टी माहिती आहे आणि ते लोकांना फसवायचं काम करतात. म्हणून आपण प्रार्थना करतो ना, हे दुरात्मे निघून जातात किंवा आपण ह्या गोष्टींना फसवलं जात नाही का? बिकॉज आपल्याला देवाने ते स्पष्ट ज्ञान दिलं आहे. ओके, सो आपण पाहिलं की हे काय आहे, ही वेदी अशी जागा आहे जिथे हे कम्युनिकेशन चालतं, जिथे देवाणघेवाण चालते. हे भौतिक जग आत्मिक जगाशी कनेक्ट केलं जातं. मी हे सारखं सारखं का सांगते, कारण हे तुमच्या लक्षात राहावं, तुम्ही विसरू नये म्हणून. कारण आपण रोज अनेक वेद्यांच्या संपर्कात येतो, चांगल्या वेद्या, वाईट वेद्या, अंधकाराच्या प्रकाशाच्या, अशा सगळ्या वेद्यांच्या संपर्कात येतो. मी तुम्हाला हे पण म्हणाले होते की जसं आता मी तुमच्याशी बोलतेय ना, तर तुम्ही नाही का लाईक फक्त मी तुमच्याशी बोलत नाही, तर ज्या वेदीला मी समर्पित आहे ती वेदी तुमच्याशी कम्युनिकेट करते. ओके, सो इट इज नॉट ओनली मी. तुम्ही माझ्याद्वारे, मी ज्या वेदीशी कनेक्टेड आहे, मी ज्या परमेश्वराशी कनेक्टेड आहे, त्या गोष्टींचा तुम्ही नाही का त्या गोष्टींमध्ये तुम्ही सहभागी होताय. तसंच ज्या वेळेस आपण एखाद्या व्यक्तीला पाहतो, एखाद्या व्यक्तीशी बोलतो, एखाद्या व्यक्तीची कुठली गोष्ट आवडते, आपण कोणाच्या काही गोष्टी घेतो देतो, तो आपण ती व्यक्ती ज्या वेदीशी कनेक्टेड आहे, ज्या वेदीवर त्या व्यक्तीचा संपर्क आहे, त्याच्याशी आपण कम्युनिकेट करत असतो, त्याच्याशी आपण कनेक्टेड असतो. म्हणून आपण स्वतःला सदैव सुरक्षित देवाच्या रक्ताखाली किंवा आपण देवाच्या त्या पवित्रतेत चालण्याची गरज आहे. बिकॉज जसं मी तुम्हाला उदाहरण दिलं होतं की तुम्ही फक्त पांढरे कपडे घालून दिवसभर फिरून या, दुसरं काही करू नका, कुठे कोणत्या वस्तूला हात लावू नका, पण ज्यावेळेस तुम्ही संध्याकाळी येणार तुम्हाला कफलिंग्स, कॉलर, इकडे तिकडे ना धूळ बसलेली किंवा कुठेतरी काळं झालेलं, मळकट झालेले कपडे दिसणार. सो इट इज लाईक दॅट वेन वी गो आउट. ओके, प्रार्थना करता, देवाच्या उपस्थितीत आहात, ठीक आहे, पण ज्या मोमेंटला आपण ह्या जगाच्या ऍक्टिव्हिटीज मध्ये, कामामध्ये, सगळ्यामध्ये आपण एंगेज होतो, त्यावेळेस काय होतं, त्या सगळ्या गोष्टी आपल्यावर प्रभाव करत असतात. पहा, कधी कधी काय होतं की खूप वर्षापूर्वी, 10 वर्ष, 20 वर्ष, 30 वर्ष, काही लोकांच्या जीवनात 50-60 वर्षापूर्वी काहीतरी घडलेलं असतं, परंतु ती जखम अजूनही त्यांच्या हृदयामध्ये असते किंवा तो त्रास किंवा ती गोष्ट आहे ना अजूनही तशीच असते. त्यांनी ती गोष्ट विसरली नाहीये, क्षमा केली नाही, कुठेतरी त्यांच्या भूतकाळामध्ये तिथेच त्यांचं लाईफ अडकलेलं आहे आणि अजूनही ती आठवण सुद्धा त्यांना तेवढाच त्रास देते. हे का होतं माहिती? कारण त्यांच्या जीवावर, त्यांच्या सोलवर, त्यांच्या प्राणावरती एवढी खोलवर जखम झालेली आहे की ती एवढ्या वर्षानंतर पण जखम भरलेली नाहीये. आणि म्हणून काय झालंय, तिकडे ना एक स्ट्रॉंग होल्ड किंवा ज्याला मजबूत गड म्हणतात ना, जे चुकीचं आहे ते तयार झालेलं आहे. हालेलुया. आणि म्हणून ती व्यक्ती कुठेतरी त्या एरियामध्ये ना मागे त्याच्या पास्ट लाईफ मध्ये तिथेच अडकलेली आहे. त्यामुळे अक्षमा आहे, त्यामुळे राग आहे, त्यामुळे चिडचिड आहे, त्यामुळे कुठेतरी त्या व्यक्तीच्या जीवनामध्ये अडचणी आहेत किंवा कुठेतरी काहीतरी आजार पण ती व्यक्ती घेऊन बसले. ते केवळ अनफॉरगिव्हनेस मुळे आहे, केवळ राग धरण्याद्वारे किंवा हे असं का झालं म्हणून आहे. काही लोक कधी आपल्या लव्ड वन्सला गमावतात, प्रिय जनांना गमावतात. तर ना काही लोक इतके कनेक्टेड असतात ना की भले टाइम जरी निघून गेला ना तरी त्या आठवणीतून ते वेगळे होत नाही. ते इतके कनेक्टेड असतात की त्यांचं ना खरंच त्या व्यक्तीशी सोल टाय झालेलं असतं. सोल टाय हा शब्द वापरलाय म्हणजे काय, जीवाचं बंधन झालेलं आहे. माणूस शारीरिक बंधनातून नाही का मोकळा होतो, परंतु जे जीवाचं बंधन आहे ना ते सहजपणे त्यातून बाहेर पडत नाही. आणि हे सोल टाय आहे ना त्यांची उन्नती होऊ देत नाही, त्यांना फ्रीली काही करू देत नाही. त्यांनी काही डिसिजन जरी घ्यायचे ठरवले, कुठे जायचं जरी ठरवलं, तर ते सुरुवातीचे दिवस चांगले जातात, परत थोड्या दिवसांनी आहे तसंच, हे आवडत नाही, ते आवडत नाही, कुठल्याच गोष्टीत मन रमत नाही, काहीच करावं असं वाटत नाही, किती जरी केलं तरी अपयश हाती लागते. का? कुठेतरी सोल टाय त्यांचं झालेलं आहे, कुठेतरी त्यांचा जीव कोणामध्ये तरी अडकलेला आहे की जे चुकीचं आहे, ज्यातून त्यांनी स्वतःला रिलीज केलं नाही. बायबल सांगतं की जो परमेश्वराशी जडला तो आणि प्रभू एक आत्मा आहे. आपल्याला एक आत्मा व्हायचंय, पण हे कोणासोबत व्हायचंय हे सुद्धा सांगितलंय. कारण हे वचन सांगण्याच्या आधी, एक्झॅक्टली हे वचन सांगण्याच्या आधी प्रेषित पौल म्हणतो की जो कसबीणीशी जडला तो आणि ती एक देह आहेत. हालेलुया. कोणाचं उदाहरण दिलंय त्याने? जो कसबीणीशी म्हणजे जो एखादी व्यभिचारिणीशी व्यभिचार करतोय, जी आपल्या जे चुकीचं शरीर संबंध ठेवतात, जे त्यांच्याशी जुडलेले आहेत ना, भले ते पती पत्नी नाहीयेत, ते करारात नाही, तर ते दोघं सुद्धा एक देह आहेत. सो आजकाल लोक कॅज्युअली नाही का शारीरिक संबंध ठेवतात किंवा
काहीतरी ह्या गोष्टी होतात. कोणाच्या तरुणपणात झाल्या, लहानपणी झाल्याय, कोणाचा कधीतरी पाय घसरलाय, कोणीतरी विलिंगली केलंय, कोणीतरी इमोशन्स मध्ये ब्रेकडाऊन झाल्यावर केला आहे. पण तुम्हाला माहितीये की ह्या ज्या गोष्टी आहेत ना, ज्या वेळेस ते अशा लाईक विवाह बाह्य संबंधात येतात, मग ती स्त्री पुरुष किंवा कोणीही असेल, तुमच्या देवासमोर ज्या स्त्री किंवा पुरुषासोबत तुम्ही विवाह केलाय त्यांना सोडून जेव्हा इतर व्यक्तीसोबत ह्या गोष्टी केल्या जातात ना, मी तुम्हाला सांगते तिथे सोल टाय बनतं. ते अदैवी जीवाचं बंधन असतं. दॅट इज नॉट गॉडली रिलेशनशिप. आणि ते झालंय, तुम्हाला वाटतं एकदा झालं, काय सगळी दुनिया करते, प्रभूला मी क्षमा मागितली, पण तुम्ही स्वतःहून अजून ना त्यातून रिलीज नाही झाले. कारण ती चूक जी केली आहे ना, ती चूक कुठेतरी त्या अंधकाराच्या जगामध्ये ना तुमच्या जीवनामध्ये कुठेतरी अटॅक करते, तुम्हाला धरून ठेवते. कुठेतरी तुम्ही ते लीगल एंट्री दिली आहे दुरात्म्याला तुमच्या जीवनात काम करण्यासाठी. ओके, सो हे अशा प्रकारे काम केलं जातं, अशा प्रकारे अनेक गोष्टी घडतात. सो आपण आज फक्त एक सिंपल उदाहरण पाहूया वेदीविषयी. मी तुम्हाला हे पण सांगितलं होती की वेदी जलप्रलयानंतर नोहाने पहिली वेदी बांधली होती. देवाला त्यावरच्या अर्पणाचा सुगंध आवडला होता. सो वेदी बनवणं, वेदीवर होमार्पण करणं, वेदीवर बलिदान देणं हे देवाची योजना आहे. काल आपण बिब्लिकल मीनिंग जो होता वेदीचा तो पाहिला होता की वेदीसाठी जो शब्द वापरला आहे तो शब्द आहे की त्याचा अर्थ होतो की बलिदानाची जागा किंवा कत्तल, किंवा जिथे एखादं ॲनिमल सॅक्रिफाईस केलं जातं, ॲनिमल प्राण्याचं बलिदान दिलं जातं, ती जागा, किंवा दैवी न्यायाची जागा, डिवाइन जजमेंट. जो त्यासाठी शब्द होता ZABACH, जबॅक, जो एक क्रियापद आहे. याचा अर्थ एक क्रिया करण्याची जागा आहे. वेदी अशी जागा आहे जिथे काहीतरी क्रिया केली जाते, जिथे काहीतरी करावं लागतं, अशी ही जागा आहे. तिला म्हणतात वेदी. आणि वेद्या खूप प्रकारच्या आहेत. ज्या वेळेस परमेश्वराने अब्राहमाला पाचारण केला, आपण आज ते पाहणार आहोत. ओके, 8 उत्पत्ती 4 पासून 8 पर्यंत. आता इकडे काय झालंय, उत्पत्ती 12 मध्ये आपण जेव्हा वाचतो तर अब्राहमाला परमेश्वराने कसं पाचारण केलं हे दिलंय. अब्राम कुठे राहायचा? खासद्यांच्या ऊर देशामध्ये तो राहायचा. तो ज्या ठिकाणी राहायचा ते, ओके, खासद्यांच्या ऊर देशामध्ये. आणि तिथे परमेश्वर त्याला दर्शन देतो आणि त्याला म्हणतो की चल, तू तुझं हे बापाचं घराणं वगैरे सोड, मी सांगेन तिथे चल. बायबल सांगते की ज्यावेळेस परमेश्वराने अब्रामाला पाचारण केलं तो होता 75 वर्षाचा. ओके, सो परमेश्वराच्या आज्ञेप्रमाणे अब्राम निघून गेला. व त्याचबरोबर कोण कोण गेलं पहा. आता हा लोट कोण आहे? अब्रामाच्या भावाचा मुलगा आहे. ओके, म्हणजे अब्राम हा त्याचा काका आहे. तो लोट सुद्धा अब्रामासोबत आला. आणि बायबल सांगतं हारान येथून निघते वेळी त्याचं वय 75 इयर्स होतं. आपली बायको साराय, आपला पुतण्या लोट, त्यांनी मिळवलेली सर्व मालमत्ता, त्याने बायकोला घेतलं, पुतण्या सुद्धा त्याच्या सोबत आला, त्यांनी मिळवलेली सर्व मालमत्ता. आणि हारान येथे, जिथे ते राहत होते ऊस देशामध्ये, आणि तिकडे नंतर पुढे येतात हारान येथे त्यांनी मिळवलेली ही सर्व माणसे आणि सर्व मालमत्ता ही घेऊन अब्राम कनान देशात जावयास निघाला. कारण प्रभू त्याला म्हणाला, उठ, मी सांगतो तिकडे जा आणि तिथून मी तुझं एक भरपूर मोठं राष्ट्र बनवणार आहे. आणि कनान देशात ते जाऊन पोहोचले. बायबल सांगतं शखेमाच्या ठिकाणी मोरे येथील एलोन झाडापाशी तो गेला. त्या काळी देशात कोण लोक राहत होते? कनानी लोक राहत होते. ओके, आणि परमेश्वर अब्रामास दर्शन त्यावेळेस तिकडे देतो आणि म्हणतो हा देश मी तुझ्या संतानाला देणार. सो कनान देशामध्ये तो गेलाय, एलोन या झाडापाशी. तिकडे त्यावेळेस परमेश्वर त्याला दर्शन देतो आणि म्हणतो तिकडे कोण लोक राहायचे? कनान देश आहे, कनानी लोक राहणार. परमेश्वर म्हणतो हा जो सगळा देश तू पाहतोय ना, हा मी तुला देणार आणि तुझ्या संतानाला देणार. आणि परमेश्वराने त्याला तेथे दर्शन दिले. कोणाला? परमेश्वराने अब्रामाला तिकडे दर्शन दिलं. आणि अब्रामाने तिकडे काय केलं? परमेश्वराची एक वेदी बांधली. ओके, सो जुन्या काळामध्ये वेदी बांधायचे कसे माहिती? काही दगड रचायचे, त्याच्यावर ते लोक तेलाचा अभिषेक करायचे, त्यावर मग काही अर्पण टाकायचे देवासाठी जे असेल ते. आणि ते अर्पण, ते म्हणजे बलिदान असेल, सॅक्रिफाईस असेल, जे प्राणी असेल, पशु असेल, ते त्या वेदीवर त्याचं बलिदान दिलं जायचं. सो सुरुवातीला अब्राहम ज्यावेळेस वेद्या बांधायचा ना, तो असं दगड रचून बांधायचा. ओके, पुढे ह्याच वेद्या थोडस अजून ना मॉडिफाय होत गेल्या. ओके, सो तिकडे त्याने काय केलं? परमेश्वराने दर्शन दिलं म्हणून ही वेदी बांधली. आता ही मग तो तिथून निघाला आणि बेथेलच्या पूर्वेकडे डोंगर होता,
तेथे जाऊन त्याने डेरा दिला. आता हा कोण आहे? हा अब्राम प्रवास करत 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 चाललाय. कनान देशात थोडे दिवस राहिला, तिकडे देवाने दर्शन दिलं, तिथे त्याने वेदी बांधली. तिथून तो कुठे गेला? थोडा पुढे चालत गेला, बेथेल मध्ये आला. बेथेलच्या पूर्व दिशेला एक डोंगर होते, तिकडे तो डेरा देऊन तिकडे वस्ती करून राहिला. डेरा देऊन म्हणजे छोटस त्याने 4 बांबू ठोकले, एक झोपडं बांधलं असं नाहीये. अब्राम, त्याची बायको, त्याची मालमत्ता, त्याची माणसं, त्याचं गुरं, त्याचं सोबत लोट आणि लोटची संपत्ती, असे सगळे लोक होते. म्हणजे खूप मोठं नाही का त्याच्यासोबत त्याची माणसं, संपत्ती, अशा सगळ्या गोष्टी होत्या. आणि मग तिकडे त्या डोंगराच्या इकडे त्याने डेरा दिला. त्याच्या पश्चिमेस बेथेल होते आणि पूर्वेस आय होते. जिथे तो वस्ती करत होता पश्चिमेस बेथेल, पूर्वेस आय होते. आता बायबल काय सांगतं पहा. तेथे त्याने परमेश्वराची वेदी बांधली आणि परमेश्वराच्या नावाने प्रार्थना केली. तेथून निघून अब्राम प्रवास करीत नेगेबकडे गेला. परत इकडे त्याने ही दुसरी वेदी बांधली. पहिली वेदी त्याने कुठे बांधली? एलोनच्या झाडापाशी, मोरे येथील, ओके, शखेमाच्या ठिकाणी मोरे येथील एलोन झाडापाशी कनानी लोक राहत होते, तिकडे तो राहायला लागला. सो कनान देशामध्ये तिकडे त्याने पहिली वेदी बांधली. ती वेदी का बांधली त्याने? बरं, देवाने त्याला तिथे दर्शन दिलं म्हणून. तिकडून तो निघालाय बेथेलच्या दिशेने. बेथेलच्या पूर्वेकडील डोंगर आहे, म्हणजे समजा असा डोंगर आहे, त्या डोंगराच्या पूर्वेकडे पूर्वेस आय नावाचं नगर आहे, पश्चिमेस बेथेल आहे. सो ऑलमोस्ट तिकडे. आणि ह्या इकडे बेथेलच्या इकडे त्याने एक वेदी बांधली. ओके, ही वेदी का बांधली? इकडे देवाने त्याला दर्शन दिलं का? नाही. आता ह्या वेदीचा हेतू काय पहा. येस, 8वं वचन, 8व्याचा सेकंड पार्ट. तेथे त्याने परमेश्वराची वेदी बांधली, परमेश्वराच्या नावाने प्रार्थना केली. वेदी बांधली आणि काय केलं? प्रार्थना केली. आता ही बेथेल मध्ये जी वेदी आहे ना, ती वेदी काय? ती प्रार्थनेची वेदी आहे. ओके, कारण बायबल सांगते इथे त्याने परमेश्वराच्या नावाने प्रार्थना केली. प्रेज द लॉर्ड. पहिल्यांदा वेदी बांधली, देवाने मला इथे दर्शन दिलं, तो खूप आनंदित झाला. त्याने एक देवाप्रती जे कृतज्ञता होती ती वेदी बांधली. त्याने तिकडे देवाप्रती ती दाखवली. कुठे? कनान देशामध्ये. ओके, मोरे इथल्या एलोन वृक्षापाशी, जिथे तो पहिल्यांदा राहिला. ही पहिली वेदी अब्रामाने बांधली. त्याच्यानंतर तो बेथेलकडे गेला. तिकडे एक डोंगर होता, तिकडे त्याच्या जवळ बेथेलच्या ठिकाणी त्याने एक वेदी बांधली. ती वेदी त्याने कशासाठी बांधली? ती प्रार्थनेची वेदी होती. हालेलुया. इथे आपण 2 वेद्यांबद्दल शिकत आहोत. आपण डिटेलमध्ये सुद्धा पाहूया. तिथे त्याने जी वेदी बांधली ती प्रार्थनेची वेदी होती. आणि मग तिथून निघून अब्राम प्रवास करत नेगेबकडे गेला, पुढच्या ठिकाणी गेला. ही वेदी अब्रामाने बांधलेली लक्षात ठेवा. बायबल सांगतं मग पुढे देशात दुष्काळ पडला. आता इकडे दुष्काळ पडलाय, खायला प्यायला काहीतरी पाहिजे, त्याच्यासोबत एवढे सगळे माणसं आहेत, त्याची नोकर आहेत. मग तो काय करतो? तिकडून मिसर देशात जातो. मिसर देशामध्ये काही दिवस राहतो, मग परत तिकडून तो मागे येतो. प्रेज द लॉर्ड. परत तो अजूनही वेद्या बांधतो. त्याच्याबद्दल आपण पुढे शिकूया. मला तुम्हाला ही जी वेदी त्याने प्रार्थनेची वेदी बांधली आहे ना, तिचा अर्थ काय आहे, ती कशी होती, हे मला तुम्हाला थोडक्यात सांगायचंय. आपण उत्पत्ती 28, 10, 11, 12, 13 वचन कोणीतरी वाचा. प्रेज द लॉर्ड. सगळ्यांनी हे ऐकलं का? आता तुम्हाला ते अब्रामाबद्दल माहितीये. त्याच्या पुढे अब्राम जातो, मग तिकडून तो परत मिसर देशात जातो, मिसर देशातून परत माघारी कनान देशात येतो. असा बराच अब्रामाचा प्रवास आहे. आता आपण कुठला हे वाचलाय भाग माहिती? जिथे याकोब त्याच्या मोठ्या भावाचा ज्येष्ठत्वाचा हक्क आणि आशीर्वाद सुद्धा वडिलांचा मिळवला आहे. आणि याकोबाचा भाऊ, जो जुळा भाऊ त्याचा एसाव आहे, तो त्याच्यावर रागवलाय. तो त्याला आता मारायसाठी नाही का त्याच्या मागे लागलाय. आणि रिबेका याकोबाला म्हणते की पळून जा तुझ्या मामाच्या घरी. आता मामाचं घर म्हणजे जिथून अब्राम आला होता तिकडे. आता अब्रामाने सुरुवात कुठून केली? आपण काय वाचलं? हारान येथे अब्रामाने मिळवलेली त्याची मालमत्ता, त्याची माणसं, हे घेऊन तो कनान देशात जायला निघाला. इकडे काय सांगते? इकडे याकोब म्हणजे जिथून अब्राहम आला होता तिकडे माघारी आता याकोब चाललाय. कारण त्याची रिबेका जी आहे, ही रिबेका, तुम्हाला आता मी जर रिलेशनशिप सांगत बसले तर आपला विषय बाजूला राहील. तुम्हाला माहितीये अब्रामाला 3 भाऊ होते. ओके, अब्रामाच्या वडिलांना 3 पुत्र झाले. त्यातल्या एका पुत्राला पुढे जाऊन काही मुलं होतात आणि त्या मुलाचं म्हणजे एक मुलगा आहे बथुवेल. आणि ह्या बथुवेलाला जी मुलगी होते ती रिबेका आहे. ओके, आणि ही रिबेका आहे इसहाकाची बायको. मी तुम्हाला ड्रॉइंग काढून नंतर सांगेल, तुम्ही कन्फ्युज व्हाल. सो इन शॉर्ट, याकोब जो आहे हा
याकोबाच्या आईचं घराणं जे आहे तो कुठे चाललाय आता? त्याच्या आईच्या गावी, मामाकडे चाललाय. हा, याकोबाला ती आई म्हणते, काय म्हणते, तुझ्या माझ्या मामाच्या घरी जा, माझ्या भावाकडे जा, थोडे दिवस तिथे राहा, तुझ्या भावाचा राग शांत होईपर्यंत तू तिथे राहा, तो त्याचा राग शांत झाला की मी तुला सांगेन, मग तू ये. तो तुगास तुझ्या जीवावर उठलाय. मग हा त्याच्या मामाच्या घरी जायला निघालाय. सो त्याच्या आईचं माहेर म्हणजे त्या याकोबाच्या मामाचं घर कुठे आहे? जिथून अब्राम आला होता तिकडे. ओके, तर आता काय झालं, याकोब बैरशेबा येथून हारानास जावयास निघाला. तो एके जागी पोहोचला असता सूर्य मावळला. आता तो प्रवास करत करत चाललाय, तो हारांपर्यंत यायचं ठरवतोय, तिथे जायचंय आणि हारांच्या दिशेने तो निघालाय. पण आता दिवसभर चाललाय, आता सूर्य मावळलाय, रात्रीचा प्रवास कुठे करायचा, अंधारात कुठे जायचं, म्हणून तो काय म्हणतो की आजची रात्र इथे घालवूया. त्याला माहित नाही ती जागा काय आहे, कुठे आलाय, काहीच माहित नाही. तो म्हणतो आजची रात्र इथे घालवूया आणि असा विचार करून एक दगड डोक्याला घेऊन तो झोपतो. मला नाही ही गोष्ट समजत की उशी आणि दगड याच्यामध्ये खूप फरक आहे. म्हणजे तो कदाचित इतका थकला होता का काय अलौकिक गोष्ट होती की तो दगड सुद्धा जो उशाशी घेऊन झोपला ना, तो दगड एका उशी सारखा नाही का त्याला शांत झोप देऊ शकत होता. प्रेज द लॉर्ड. बायबल सांगतं की या विचाराने त्याने एक धोंडा उश्वास घेऊन तो त्या ठिकाणी निजला, झोपला याकोब. तेव्हा त्या स्वप्न पडले आणि त्यात त्याने असे पाहिले की एक शिडी आहे जी पृथ्वीवर उभी केली असून तिचा शेंडा कुठे लागलाय? आकाशाला लागलाय. म्हणजे जी पृथ्वीवर आहे, पृथ्वीवरून तिचं पूर्ण शिडीचं वरचं टोक आहे ना, आकाशाला लागलेलं आहे आणि तिच्यावरून देवदूत चढत आहेत, उतरत आहेत. ओके, देवदूतांचा क्रम लक्षात ठेवा. असं नाही की स्वर्गातून देवदूत उतरतायत मग चढत आहे, नाही. इकडे काय चाललंय, तिच्यावरून ती शिडी स्वर्गातून पृथ्वीवर नाही आली आहे, पृथ्वीवरून स्वर्गापर्यंत गेली. ओके, या सगळ्या मागे रेव्हलेशन, या सगळ्या मागे टीचिंग आहे. जसं पवित्र आत्मा चालवेल आपण तसं शिकूया. आता ही जी शिडी आहे ती पृथ्वीवरून तिचं टोक आकाशापर्यंत लागलेलं आहे, खालून वरपर्यंत गेलेली आहे आणि देवदूत इथून चढतायत आणि उतरतायत. पृथ्वीवरून पहिले चढतायत आणि उतरतायत. ओके, आणि पहा, परमेश्वर त्याच्यापाशी उभा राहून म्हणाला, मी परमेश्वर तुझा पिता. आता बायबल काय सांगतं, परमेश्वर त्याच्या जवळ उभा राहिला. हे स्वप्न बघतोय याकोब, हे सगळं स्वप्नात त्याला दिसतंय आणि परमेश्वर तिकडे प्रगट होतो आणि म्हणतो, मी तुझा पिता अब्राहम. आता याकोबाचा अब्राहम कोण आहे? आजोबा झाला. मी तुझा पिता अब्राहम याचा देव, इसहाकाचा देव आहे. ज्या भूमीवर तू निजला आहेस ती मी तुला व तुझ्या संततीला देईल. हे याला इसहाकाने सांगितलं का? नाही. आता आपल्या आई वडिलांनी सांगितलं ते माहित असणार. तर याकोबाला काहीच माहित आहे. अब्रामाचा मुलगा इसाहाक, इसाहाकाचा मुलगा याकोब. अब्रामाला परमेश्वराने अभिवचन दिलं होतं, ही जी जागा आहे कनान देश मी तुला तुझ्या संततीला देणार. ओके, हे कदाचित अब्राहमाने इसहाकाला सांगितलं असेल. इसहाकाला सुद्धा परमेश्वर देव दर्शन देऊन बोलतो, ज्यावेळेस तो अभिमलेककडे असतो, दुष्काळामध्ये पेरणी करतो. परमेश्वर म्हणतो, मी तुला तुझ्या संततीला ही जागा देईल, तू तुझा बाप अब्राहम यासारखं माझ्या समोर चाल. इसहाकाला सुद्धा परमेश्वर दर्शन देऊन बोलतो आणि आता दर्शन द्यायला तिसऱ्या पिढीमध्ये परमेश्वर आलाय. ओके, तिसऱ्या पिढीमध्ये अब्राम, इसहाक, याकोब. याकोबाला इकडे परमेश्वर दर्शन देतो आणि परमेश्वर काय म्हणतो, मी तुझा पिता अब्राम आणि इसहाकाचा देव आहे. ज्या भूमीवर, ज्या जागेवर तू आता झोपलायस नाही, तुला आणि तुझ्या संततीला देणार आहे. हा आता आपल्या भावापासून पळून प्रवास करत 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 एखादी नाही का रात्र झाली कुठेतरी झोपायचं म्हणून झोपलाय. त्याला ती जागा माहित नाही, तिथलं नाव माहित नाही, काहीच माहित नाही. पण इथे परमेश्वर त्याला काय बोलतोय की ही जागा मी तुला देणार आहे आणि तुझ्या संततीला देणार आहे. तुझी संतती पृथ्वीने वाळूच्या कणासारखी होईल. पूर्व, पश्चिम, उत्तर, दक्षिण चारही दिशेला तुझा विस्तार होईल. तुझ्या आणि तुझ्या संततीच्या द्वारे पृथ्वीवरील सर्व कुळे आशीर्वादित होतील. जे अब्रामाला बोलला होता परमेश्वर, तेच तो इसहाकाला बोलला, तेच परमेश्वर आता याकोबाला सांगतोय. सो जनरेशन मध्ये, पिढ्यांमध्ये भेट घ्यायला इथे कोण आलाय? स्वतः परमेश्वर आलाय. हा, प्रेज द लॉर्ड. हे प्लीज लक्ष देऊन तुम्ही ऐका आणि पहा, मी तुझ बरोबर आहे. जिकडे जिकडे तू जाशील त्या सर्व ठिकाणी मी तुझे संरक्षण करेल, तुला या देशात परत आणेन. हालेलुया. तुला सांगितले ते करीपर्यंत मी तुला अंतर देणार नाही, म्हणजे मी तुला सोडणार नाही. आणि मग याकोब झोपेतून जागा झाला आणि मग याकोब झोपेतून जागा होऊन म्हणाला, खरोखर या ठिकाणी परमेश्वर आहे. पण मला हे समजलंच नव्हतं की इकडे परमेश्वर आहे.
तो भयभीत होऊन म्हणाला, हे किती भयप्रद किंवा ही किती नाही का भयप्रद अशी सारखी जागा आहे. हे प्रत्यक्ष देवाचं घर, हे स्वर्गाचं दार आहे, असं तो म्हणतो. काय म्हणतोय? प्रत्यक्ष देवाचं घर हे स्वर्गाचं दार आहे. याकोब पहाटेच उठला आणि जो धोंडा त्याने उश्वास घेतला होता त्याचा त्याने स्मारक स्तंभ उभारून त्या तेलाचा अभ्यंग केला. आता इथे याकोबाने काय केलं, जो दगड त्याने डोक्याखाली घेतला होता ना त्याच्यावर त्याने एक मोठा स्तंभ उभारला त्या दगडाचा. ओके. आणि त्याला तेलाने अभिषेक केला. तेलाने का अभिषेक करतात हे सुद्धा आपण पाहणार आहोत. त्याने तेलाने अभिषेक केला, अभ्यंग केला आणि त्याने त्या ठिकाणाचे नाव बेथेल किंवा देवाचे घर असे ठेवले. पूर्वी त्या नगराचे नाव लूज असे होते. याकोबाने असा नवस केला की देव माझ्यासोबत राहून ज्या वाटेने मी जात आहे ती माझं संरक्षण करील, मला खायला अन्न आणि मला ल्यावयास वस्त्र देईल, मी आपल्या वडिलांच्या घरात सुखरूप परत येईल, तर परमेश्वर माझा देव होईल. कसला नवस केला है याकोबाने त्या ठिकाणी माहिती? तो म्हणतो आता हा देव जर माझ्या सोबत असेल, मला अन्न पुरवेल, कपडे पुरवेल, मी जिथे जिथे जाईल तो माझ्या सोबत असेल, मला माझ्या बापाच्या घराने परत सुखरूपपणे आणेल, तर हा जो परमेश्वर आहे ना, हा परमेश्वर, त्याला मी माझा देव मानेल, तर तो माझा परमेश्वर होईल, तर तो माझा स्वतःचा देव होईल, असा नवस त्याने तिकडे केला. आणि हा जो धोंडा मी स्मारक स्तंभ म्हणून उभा केला आहे त्याचे देवाचे घर होईल आणि जे अवघे तू मला देशील त्याचा दशमांश मी तुला अर्पण करेल. प्रेज द लॉर्ड. तुम्हाला माहिती याकोबाला इकडे का स्वप्न पडतं? त्या दगडाने जो तो डोक्याला घेऊन बसतो, का तिकडे कोणती तरी गोष्ट त्याच्याशी बोलत होती, का स्वप्नाद्वारे त्याला काही कम्युनिकेट केलं जात होतं माहितीये? कारण 2 जनरेशन आधी तिकडेच याकोबाचा जो आजोबा होता म्हणजे जो अब्राहम होता ना, त्याने ह्या बेथेल या ठिकाणी ना एक प्रार्थनेची वेदी बांधली होती. प्रेज द लॉर्ड. अँड दिस वॉज द व्हेरी सेम स्टोन, जी वेदी बांधली होती ना अब्राहमाने तिकडे प्रार्थनेची, ह्या त्याच ठिकाणी येऊन तोच दगड घेऊन ना हा याकोब ना त्या दगडाला डोक्याखाली घेऊन निजला होता. Praise the Lord. So what I'm showing, ही वेदी का बोलत होती माहिती? बिकॉज दिस वॉज द प्रेयर, दिस वॉज द ऑल्टर ऑफ प्रेयर. ही प्रार्थनेची वेदी असते जिथे ना आपण देवासोबत बोलतो आणि परमेश्वर आपल्यासोबत बोलतो. सो परमेश्वर इथे ना याकोबाशी सुद्धा बोलतो. याकोबाला माहित नाही, तो अशा काही अलौकिक गोष्टी त्या ठिकाणी बघतो काही जनरेशन पूर्वी, काही वर्षांपूर्वी. पहा आता हा याकोब जेव्हा जन्मलाय ना, अब्राम मरण पावले, अब्राम जिवंत नाहीये. अब्रामाला माहित सुद्धा नाहीये की त्याचं नाही का नातू आता कुठे काय करतोय, कुठे पळत चाललंय, किंवा ह्या नातवाला याकोबाला माहित नाहीये की अब्रामाने इकडे काय काय केलेलं होतं. दे डोंट नो एनिथिंग अबाउट इट. हा फक्त पळत चाललाय, तिकडे बसलाय. पण जी वेदी त्यावेळेस बांधलेली होती ना, ती वेदी या ठिकाणी त्याच घराण्यातल्या, त्याच ब्लड लाईन मधल्या मुलांशी संपर्क करते, कनेक्ट करते. आणि त्याच ठिकाणी हा याकोब ना एक स्तंभ उभारतो जिथे अब्रामाने दगडांची रचून वेदी बांधली होती. ओके. आणि जिथे प्रार्थना केली होती. कारण बायबल सांगतं बेथेल येथे तो डोंगर होता, त्याच्या पूर्वेला किंवा जिथे आय नगर होतं, जिथे बेथेल होतं, त्या ठिकाणी या अब्रामाने वेदी बांधली आणि तिथे त्याने प्रार्थनेची वेदी बांधली होती. प्रार्थनेची वेदी, तिकडे अब्राम प्रार्थना करायचा, तिकडे तो देवाशी कम्युनिकेट करायचा, तिकडे तो परमेश्वराशी बोलायचा. ती जी वेदी होती ना, त्याच ठिकाणी येऊन हा याकोब ना आता झोपलाय. एक दगड तिथला घेऊन त्या ठिकाणाचा झोपलाय आणि तिथले दगड, तिथली जागा, ते सगळ्या गोष्टी आहेत ना त्या याकोबाशी बोलतायत. इतर लोकांशी नाही बोलल्या. का? कारण ही वेदी आहे ना, ही पारिवारिक वेदी आहे. एका जनरेशन पासून दुसऱ्या जनरेशन पर्यंत चालत आलेली वेदी आहे. प्रेज द लॉर्ड. तिसऱ्या जनरेशन मध्ये ही वेदी ते याकोबाशी बोलते. ते ब्लेसिंग्स पास ऑन होत आहेत. हालेलुया. कुठून ह्या गोष्टी झाल्या? त्याच्या आधी का त्याला ह्या गोष्टी दिसल्या नाही? त्याच्या आधी का आवाज ऐकायला आला नाही? बिकॉज दिस वॉज द ऑल्टर ऑफ प्रेयर. हालेलुया. मी हे तुम्हाला खूप सोपं सुरुवातीचं वेदीचं एक्झाम्पल देते की तुम्हाला समजायला सोपं जावं म्हणून. असंच आपल्या घराण्यामध्ये अनेक वेद्या आहेत जे आपल्या पूर्वजांनी बांधलेले आहेत, जे आपल्याला माहित सुद्धा नाही. कधी कधी आपल्या अज्ञानामुळे, आपल्याला माहित नसल्यामुळे आपण कोणत्या तरी गोष्टीच्या ना आहारी जातो. कुठल्या तरी प्रॉब्लेम्स आपल्या लाईफ मध्ये, आपल्या जनरेशन मध्ये काम करत राहतात आणि ह्या गोष्टी घडतात. आय एम टेलिंग यू द ट्रुथ. ओके. आय जस्ट वॉन्ट, आपल्याकडे जास्त वेळ नाही पण मला पाहिजे की तुम्ही ह्या गोष्टींवर मनन करा, तुम्ही ह्या गोष्टींवर विचार करा. हालेलुया. हे जे आहे तुम्ही अब्राहम लाईक उत्पत्ती 12 आणि नाही का उत्पत्ती 28, मी तुम्हाला सांगू परत एकदा याच ठिकाणची वेदी नाही का याकोबाशी कम्युनिकेट करते. ते तुम्ही अभ्यास करा, तुम्ही शोधा, आपण सोमवारी पाहूया. ही या ठिकाणी बेथेलच्या ठिकाणी ही वेदी याकोबाशी 2 वेळा कम्युनिकेट करते. 2 वेळा
याकोबाला तिथे काहीतरी गोष्टी दाखवते, 2 वेळा याकोबाला प्रॉमिसेस देते. का माहिती? कारण कोणीतरी ह्या ब्लड लाईन मध्ये, ह्या जनरेशन मध्ये, ह्या पिढीमध्ये ना त्या ठिकाणी परमेश्वरासाठी दरवाजे उघडले होते. परमेश्वरासाठी तिकडे कोणीतरी प्रार्थना केली होती देवाच्या नावाने, कोणीतरी तिकडे पेरणी केली होती, कोणीतरी तिकडे देवासोबत करार केला होता, कोणीतरी देवाची आज्ञा ऐकून तिकडे नम्रपणे परमेश्वरासमोर चालला होता. त्या आशीर्वादाचे वाटेकरी माहिती हे पिढ्यानपिढ्यापासून चालत आलेले होते. हालेलुया, प्रेज द लॉर्ड, प्रेज द लॉर्ड. तुम्हाला माहितीये आजही आपल्या जीवनात एक बेथेल आहे. प्रेज द लॉर्ड. ती त्या ठिकाणी भौतिक स्वरूपात होती, आपल्या जीवनात आत्मिक स्वरूपात आहे. येशू ख्रिस्ताने कार्य पूर्ण केल्यानंतर बऱ्याचशा गोष्टी सेम आहेत. आय विल शो यू द लाईक जुन्या करारातल्या गोष्टी आता या नवीन करारामध्ये आपल्या जीवनाशी कशा निगडीत आहेत. आजही आपल्या जीवनात एक बेथेल आहे, आपल्या जीवनात एक करार आहे, आपल्या जीवनात एक देवाचा आवाज आहे, आपल्या जीवनात काही प्रॉमिसेस आहेत. प्रेज द लॉर्ड, प्रेज द लॉर्ड. सो आय एम टेलिंग यू, मला बेथेल हे नाव खूप आवडतं. यु नो, बेथेल म्हणजे काय? परमेश्वराचं घर. दिस इज वन ऑफ माय फेवरेट नेम. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. येस्टरडे, काल ज्यावेळेस सकाळी मी बायबल स्टडी करत होते, आय वॉज रिडिंग द बायबल, मी काही नोट्स बनवत होते, मी पवित्र आत्म्याला विचारत होते आणि मग मी एका शब्दाचं मिनिंग मोबाईलमध्ये अर्थ शोधत होते आणि ते शोधत असताना त्या शब्दाशी रिलेटेड शॉर्ट व्हिडिओज ओपन झाले. तर मी म्हटलं चला बघूया आणि ते व्हिडिओज म्हणजे थोडंसं अजून मला स्टडी करायला इझी जाईल. तर ते व्हिडिओज पाहत असताना असं झालं की असं सडनली एक क्लिप मध्ये प्ले झाली जिचा की काही संबंध नसतो. म्हणजे तुम्हाला माहितीये की बरेच वेळा तुम्ही युट्यूबवर जा, तुम्ही कोणताही व्हिडिओ प्ले करा, कोणतंही गाणं वगैरे लावा, काही लावा, अशा अनवॉन्टेड ऍड, अनवॉन्टेड गोष्टी सतत एकानंतर एक मध्ये मध्ये येत असतात. आणि मी ते पाहत असताना अचानक एक शॉर्ट क्लिप मध्ये आली जी मी ज्या विषयावर सर्च करत होते, स्टडी करत होते, त्याच्याशी रिलेटेड नव्हते. दॅट वॉज कम्प्लिटली स्पिरिच्युअल गोष्टींशी काही संबंध नव्हता. दॅट वॉज द क्लिप ऑफ एडी हॉल. ओके, एडी हॉल, EDDIHALL. एडी हॉल हा एक वेटलिफ्टर आहे, एक बॉडी बिल्डर आहे. त्याची क्लिप अचानक मध्ये आली. मी पवित्र आत्म्याचे खूप खूप आभार मानते. मला जे पाहिजे असताना ते बरोबर माझ्या मोबाईलमध्ये पवित्र आत्माला लाईक आणून लावत असतो. लोक म्हणतात की नाही का AI जनरेटेड आहे. आता समजा एखादं मी सर्च केलं की रेड पर्स, तर ना रिलेटेड सगळ्याच गोष्टी येणार. बिकॉज दिस डिव्हाइस ऍक्च्युली ना हे आपल्याला कॅप्चर करते, आपल्याला काय आवडतं काय नाही. तुम्ही कुठल्याही अमेझॉनवर, फ्लिपकार्टवर किंवा मिशोवर किंवा जिओवर, कुठल्याही अजून ऑनलाईन साईटवर जा, कुठलं तरी एखादं प्रॉडक्ट सर्च करा. नेक्स्ट टाइम जेव्हा पण नाही का तुम्ही त्याची ऍड पाहाल ना, जे तुम्ही सर्च केलेलं त्याच्या लाईन मध्ये सगळ्या गोष्टी येणार. ते तुमच्या माइंडला रीड करतात आणि त्यानुसार तुमच्या लाईक्स नुसार गोष्टी तुमच्या समोर आणत असतात. ओके, बट आय एम सो हॅपी की माझा मोबाईल AI जनरेटेड जरी असला तरी होली स्पिरिट पॉवर्ड आहे. तो जे मला पाहिजे ते बरोबर पवित्र आत्मा माझ्या मोबाईल मध्ये लावत असतो. ओके, सो असं झालंय की एक एडी हॉल याची शॉर्ट क्लिप त्याच्यामध्ये आली आणि एडी हॉल हा डेड लिफ्ट करतात किंवा जे माहिती खूप वजन उचलतात, बॉडी बिल्डर्स वगैरे वेटलिफ्टिंग करतात. पाहिलं असेल तुम्ही ऑलिम्पिक गेम्स मध्ये वगैरे, आपल्या इंडियातले पण कित्येक लोक ते करतात. काही लोकांना, आपल्या इकडे ती लेडी होती, तिला ब्रॉन्झ मेडल मिळालं होतं ऑलिम्पिक मध्ये वेटलिफ्टिंग मध्ये. सो वेटलिफ्ट करणारा हा एक माणूस आहे आणि त्याची जी क्लिप होती त्याच्यामध्ये होतं की त्याने 500 kg 500 किलोचं त्याने वजन उचललं होतं. ओके, एडी हॉल नावाचा माणूस आहे, तुम्ही ते नाव टाईप करा आणि त्याचं तुम्हाला दिसेल. आणि त्याने ते डेड लिफ्ट किंवा ते वेट लिफ्ट करतात त्याच्यामध्ये त्याने लिटरली 500 किलोचं वजन उचललं होतं आणि तो त्याने रेकॉर्ड ब्रेक केला होता. 52 kg त्याच्या आधी कोणीतरी उचललं होतं, ऑलमोस्ट 450 किलो, तिथपर्यंतही कोणी पोहोचत नाही. आणि सगळे लोक म्हणत होते जर डेड लिफ्ट वेटलिफ्ट करताना 500 किलोचं वजन कोणी उचललं ना तर ती व्यक्ती जिवंत राहू शकत नाही. इट इज नियरली इम्पॉसिबल. एवढं कोणी उचलेल आणि जिवंतच राहू शकत, बिकॉज सो मच स्ट्रेंथ आणि इतका लोड, इतका प्रेशर येतो ना की तेवढं वजन उचलून कोणी जिवंत राहू शकत नाही. आणि त्याने तो रेकॉर्ड ब्रेक केला होता. 500 किलो वजन उचललं होतं, कितीतरी सेकंद त्याने ते धरून ठेवलं होतं. सो त्याच्याबद्दल लोक म्हणत होते की हे कसं शक्य आहे, कारण एवढं वजन उचलून कोणी जिवंत राहू शकत नाही, तुला हे कसं जमलं. तर तो म्हणा त्याच्या त्या इंटरव्ह्यू मध्ये तो सांगत होता, शॉर्ट क्लिप होती,
तो म्हणाला की मी माझ्या माइंडला मला वजन उचलायचे असं सांगत नव्हता. हा जो एडी हॉल आहे तो म्हणाला की आय वॉज नॉट टेलिंग माय माइंड दॅट आय एम गोइंग टू लिफ्ट दिस वेट. नो, आय वॉज नॉट टेलिंग, आय वॉज टेलिंग माय माइंड. तो म्हणत होता मी माझ्या मनाला असं सांगितलं होतं की एक खूप मोठी कार आहे, त्या कारच्या खाली, त्या कारच्या चाकाखाली माझी मुलं अडकली आहेत. माझी मुलांच्या वर ती कार आहे, माझी मुलं त्या कारच्या चाकाखाली आहेत आणि मला कसंही करून ना माझ्या मुलांना वाचवायचंय. तर त्यावेळेस मला वजन दिसत नव्हतं. तो म्हणतो माझ्या माइंडला मी प्रोग्राम केलं होतं की माझी मुलं त्या एवढ्या जड कारच्या चाकाखाली माझी दोन्ही मुलं चिरडली जातात आणि माझ्या मुलांना वाचवायचंय. माझं माइंड त्यानुसार मला स्ट्रेंथ देत होतं आणि मी ती कार उचलतोय असं मी पाहत होतो स्वतःला. आणि मी तेवढं वजन तेवढ्या सेकंदासाठी उचलू शकलो. आणि ना त्याच्यावर नाही का तो बोलत होता की परमेश्वर म्हणजे कसं आहे, ऍक्च्युअली वॉज नॉट टॉकिंग अबाउट गॉड. तो म्हणत होता की हा जो ब्रेन हा आपल्याला परमेश्वराने दिलाय ना, तो दिस ब्रेन हॅज अ सुपर नॅचरल पॉवर. हा मेंदू आहे ना, त्याच्याकडे अशी अलौकिक शक्ती आहे ना की आपण त्याला जे सांगू ते करू शकतो. जर मी त्याला सांगितलं असतं मला वेट लिफ्ट करायचं, माझ्या मेंदूने ते एवढं सिरियसली घेतलं नसतं. तर मी माझ्या मेंदूला चॅलेंज दिलं. माझ्या मेंदूला सांगितलं की माझी मुलं त्या कार खाली अडकली, ती एवढी वजनदार कार मला उचलायची आणि मी ते उचलत होतो. सो माझ्या माइंडला ते वजन दिसत नव्हतं, माझ्या माइंडला तिकडे कार खाली चिरडणारी मुलं दिसत होती कारच्या टायर खाली आणि मी ते उचलत होतो आणि माझ्यासाठी ते सहज सोपं झालं. मी ती क्लिप पाहिली आणि आय वॉज लाईक हे काय मध्ये चाललंय. जस्ट स्क्रोल केलं आणि इमिडिएटली होली स्पिरिट सेड टू मी व्हॉट यू थिंक अबाउट दिस क्लिप. तिथल्या तिथे मी जस्ट पाहिलं आणि पवित्र आत्मा माझ्याशी कम्युनिकेट करायला लागला की तू हे जे पाहिलंस ह्याच्याबद्दल तुला काय वाटतं. आय सेड लॉर्ड माझा हा विषय नाही, मी दुसरं सर्च करत होते. लॉर्ड सेड नो, डिड यू हिअर व्हॉट ही सेड. मी परत मागे गेले, परत नीट ऐकलं, 2 वेळा मी ती क्लिप पाहिली आणि पवित्र आत्म्याला म्हणाले प्रभू हे तर सगळं तू बायबलमध्ये आम्हाला शिकवलंय. बायबल सांगतं, जसं मी तुम्हाला काल म्हटलं होतं नीतीसूत्र 23:7, ऍज अ मॅन थिंकेथ सो इज ही. एखादा मनुष्य जसा विचार करतो तसा तो आहे. ह्याच्यावर आम्ही शिकवतोय, ह्याच्यावर आम्ही बोलतोय, इतक्या साऱ्या गोष्टी करतोय. परमेश्वराने सुद्धा त्याच्या मनामध्ये सगळ्या गोष्टी निर्माण केल्या, तो बोलला आणि गोष्टी झाल्या. सो त्याने जे ठरवलं, त्याने त्याच्या माइंडला चॅलेंज दिलं, त्याला त्याच्या मुलांना वाचवायचंय आणि अशक्य गोष्ट तो करू शकला. कारण सायंटिस्ट सुद्धा म्हणाले की एवढं वजन उचलून कोणी जिवंत राहू शकत आणि ही कुड एबल टू ही वॉज एबल टू ब्रेक दॅट रेकॉर्ड, द प्रिव्हियस रेकॉर्ड. आणि तो इतके सेकंड ते वेट उचलू शकला का? त्याने त्याच्या माइंडला काहीतरी चॅलेंज दिलं, त्याने प्रोग्राम केलं त्याच्या माइंडला. देन व्हाय वी आर लुझिंग द बॅटल. आम्ही काय युद्ध लढतोय, आम्ही तर हरत आहोत, आम्ही महाविजय. अँड देन होली स्पिरिट वॉज स्टार्टेड टीचिंग मी सो मेनी थिंग्स. आय सेड परमेश्वर हे तर तू आम्हाला शिकवलंय, हे तर तू आम्हाला बनवलंयस. असं कोणी असू दे, तू प्रत्येकाला तसं नाही का बुद्धी दिली, तसं मेंदू दिलाय आणि तेवढी सामर्थ्य, तेवढं अलौकिक शक्ती तू आम्हाला दिली आहे. आम्ही का अपयशी जगावं, आम्ही का असं राहावं. अँड आय वॉज लाईक आय स्टार्टेड क्राईंग, मी रडायला लागले. म्हटले प्रभू आम्ही नाही का, आमच्याकडे सगळं आहे, आमच्याकडे वचन आहे, तरी सुद्धा आम्ही किती कमजोरीचं, किती अपयशी जीवन जगतोय. अँड देन आय सेड लॉर्ड नो, माझ्याकडे नाही का तोच परमेश्वर आहे जो अब्राहम, इसाक, याकोबाचा आहे, जो येशू सोबत होता, तोच पिता माझ्या सोबत आहे, तोच पवित्र आत्मा माझ्या सोबत आहे, ज्याने प्रभू येशू ख्रिस्ताला मरणातून जिवंत केलं, पुनरुत्थित केलं, तर मी सगळं काही करू शकते. लिटरली मला त्यावेळेस असं झालं ना की आय डोंट वॉन्ट टू लिव्ह अ डिफिटेड लाईफ, आय विल नॉट लिव्ह ॲज अ डिफिटेड पर्सन. आणि असं झालं की देन मी उठले, आपलं रेग्युलर सकाळची जी कामं असतात त्यामध्ये बिझी झाले. अँड गेल्या 5-6 महिन्यापासून माझा जो राईट नी आहे ना, गुडघा, उजवा गुडघा, तो प्रचंड दुखत होता. कुठेतरी असं चालताना वगैरे लागलं मला माहित नाही, पण युजली फिमेल्सचं कसं असतं, कुठे लागलं, दुखलं, खुपलं, काय झालं ना तर ते दुर्लक्ष करणं, जाऊ दे, काम होतंय ना. तो गेले 6 महिने मला खूप दुखतोय तो. पण मी असं मी कोणाला सांगितलं पण नाही, काही केलं पण नाही, जाऊ दे आता थांबेल, नंतर थांबेल करत असं. आणि ते दुखणं थोडंसं जास्त वाढलं होतं उजव्या गुडघ्याचं. ओके, की चालताना वगैरे पण मी त्यावर हळू आपोआपच आपलं बॉडी थोडंसं ना प्रोटेक्टिव्ह मेकॅनिझम सुरू करते. तर माझं त्याच्यावर वजन देणं थोडं कमी झालं होतं. बसताना वगैरे पण मी थोडंसं लेफ्ट साईडला थोडं टिल्ट होऊन बसायचे. आणि मी त्याच्याकडे काहीच केलं की मला मेडिसिन घेतलं पाहिजे, काही केलं पाहिजे, काही मालिश केलं पाहिजे, नथिंग. आय वॉज जस्ट निग्लेक्टिंग. पण ना मला पवित्र आत्मा कंटिन्युअसली ती आठवण करून देत होता. आणि मला कालही दुखत होतं, म्हणत होते पण वेळच नाही, जाऊ दे, आज हे काम, आज ते काम, असं करत चालू होतं. पण लिटरली आय एम टेलिंग यू 6 मंथ्स झाले आणि ते दुखणं थोडंसं माझ्या उजव्या गुडघ्याचं वाढलं होतं.
अँड देन मी असं काम करता करता परत पवित्र आत्म्याने मला त्या क्लिपची आठवण करून दिली. आणि पवित्र आत्मा मला ॲज अ मॅन थिंकेथ सो इझी, जसा एखादा मनुष्य विचार करतो तसा तो आहे, जसा एखादा मनुष्य विचार करतो तसा तो आहे. मी जस्ट माझ्या लिव्हिंग रूम मध्ये आले, बसले आणि नाही का आय जस्ट सॅट डाऊन व्हेरी क्वाइटली, व्हेरी कामली. मी शांत बसले आणि म्हटलं की माझा परमेश्वर आहे ना, त्याने तो जसा आहे तसं मला बनवलं आहे. सो तो मला विपुल जीवन द्यायला आला आहे आणि ते विपुल जीवन माझ्यामध्ये आहे, ते विपुल जीवन माझ्या राईट नी मध्ये आहे. मी हे कुठलंही दुखणं, हे कुठलंही जे मला गेले 5-6 मंथ्स पासून जे मला राईट नीला स्पेसिफिक पॉइंटला जे दुखत आहे ते मी नाकारते. आय विल नॉट हॅव एनी पेन. मी प्रत्येक वेदनेतून मुक्त झालीये. हे पेन माझ्यामध्ये राहू शकत नाही. अँड आय वॉज जस्ट टेलिंग माय ब्रेन की मी माझ्या ब्रेनला कमांड करत होती की बघ मला ते दुखत नाहीये, मला ते दुखत नाही, जे की 5-6 महिन्यापासून होतं. गेले 1 महिन्यापासून थोडंसं सिव्हिअर झालं होतं. ओके, अँड आय वॉज लाईक नो मला दुखत नाहीये. आय ओनली 5 मिनिट्स आय गिव्ह. मी तुम्हाला सांगते फक्त 5 मिनिटं मी प्रार्थना केली नाही, काही केलं नाही. पवित्र आत्मा म्हणाला नाव कमांड, तुला कमांड करायचंय, तुला जे पाहिजे ते तुला मिळालेलं आहे, तुला त्या गोष्टीमध्ये चालायचंय. यू आर नॉट गोइंग टू प्रे अँड देन गॉड विल नॉट सेंड आन्सर. परमेश्वर तू प्रार्थना केल्यावर उत्तर देणार नाही. परमेश्वराने आधीच दिले. तुझ्या मेंदूला ते पाहायला शिकव, तुझ्या मनाला त्या गोष्टींना ग्रहण करायला शिकव. अँड आय जस्ट सेड आय नो दॅट आय एम हील्ड अँड आय स्टार्टेड टॉकिंग विथ माय नीज. ओके, मी माझ्या या गुडघ्याशी बोलायला लागले की तू बरा आहेस, तुला देवाने बनवलंय, तुझ्यामध्ये विपुल जीवन आहे, तुला कुठलंच दुखणं नाहीये, तुला कुठे काही मेडिसिन घ्यायची गरज नाही. कारण ज्या निर्माणकर्त्याने बनवलंय ना त्याने परिपूर्ण रीतीने, योग्य रीतीने बनवलंय. चोर आलाय चोरी घात नाश करण्यासाठी, प्रभू आला आहे जीवन देण्यासाठी, विपुल जीवन देण्यासाठी. 5 मिनिटं फक्त एवढं झालं. आय जस्ट सॅट. मी मनामध्ये फक्त मेडिटेट केलं ह्या गोष्टीवर, माझ्या गुडघ्याशी बोलले. आय स्टार्टेड वॉकिंग अगेन. नंतर मी पाहिलं थोड्या वेळाने असं आपलं माइंड असतं ना, चेक करूया झालंय की नाही, सारखे ते विचार येत होते. आय सेड नो, मला चेक करायची गरज नाही. आय नो आय एम हील्ड, आय नो आय डोंट हॅव पेन. जगातली लोक त्यांच्या माइंडला ट्रेन करून ते नाही का अनब्रेकेबल रेकॉर्ड्स बनवू शकतात. आय एम द चाइल्ड ऑफ गॉड अँड आय नो जीसस इज लिव्हिंग इनसाइड ऑफ मी. आय एम द टेम्पल ऑफ द होली स्पिरिट. आय एम टेलिंग यू, इमिडिएटली त्याच क्षणाला द पेन व्हॅनिश्ड. बिलकुल नाहीये. माहिती, मी काल दिवसभर इकडे तिकडे गुडघ्याला इथून हात लाव, तिथून हात लाव, दाबून बघ, हे होतंय का ते बघा, काहीच नाही. आय डिडंट डू एनिथिंग. जे लास्ट 6 मंथ्स पासून मला पेन होतं ना, आय जस्ट टोल्ड माय माइंड की येशूने आरोग्य दिलं आहे. पण ना फक्त बोलणं नाही, हे बोलण्याच्या पलीकडे आहे की त्या गोष्टी नाही का लिटरली रिसीव्ह करणं, जे परमेश्वर मार्क 11:23-24 मध्ये म्हणाला आहे की जर तुमच्यामध्ये मोहरीच्या दाण्या एवढा विश्वास असेल तर दुसरं काही नाहीये. मी म्हटलं परमेश्वर मला यापुढे ना अपयशी जीवन जगायचं नाहीये. सो दॅट क्लिप यस्टरडे, ते एडी हॉलची ती क्लिप जी होती, जी पवित्र आत्म्याने मला दाखवली, दॅट वॉज अ ट्रिगरिंग पॉइंट, दॅट वॉज स्टिम्युलस फॉर मी टू गो अँड जस्ट टेक माय हिलिंग. मी 6 महिन्यापासून आय वॉज जस्ट अवॉइडिंग, दुर्लक्ष करत होते. कुठेतरी नाही का माझी ऍक्टिव्हिटी थोडीशी रिस्ट्रिक्ट व्हायला लागली होती. बट थँक्यू जीसस, थँक्यू होली स्पिरिट की पित्याने आपल्यासाठी सगळे कार्य पूर्ण केलेत. आणि कालपासून ना थोडंसं माझं वागणं बदल. इट्स लाईक आय एम नॉट बेगिंग, आय एम नॉट आस्किंग, आय नो इट इज माइन अँड आय एम रिसिव्हिंग. आय एम जस्ट टेलिंग माय माइंड स्टार्ट सीइंग द थिंग. बायबल सांगतं तुमचे अंतःकरणाचे नेत्र, तुमचे समज बुद्धीचे नेत्र, प्रेषित पौल म्हणतो तुमचे समज बुद्धीचे नेत्र उघडले जावेत. हालेलुया. सो your mind has understanding and the mind of understanding has eyes. Hallelujah. Praise the Lord. जर हे शब्द वापरले तर हे तसंच आहे. मी तुम्हाला सांगते, यू ऑल्सो गो अँड सी दिस क्लिप. त्याचं नाव टाईप करा, तुम्हाला ती क्लिप भेटेल. जस्ट सी स्मॉल क्लिप. आपल्याला त्याचं काही पूर्ण ऐकायचं नाही, तो काही प्रचार करत नाहीये, शिकवत नाहीये. पण ना जे घ्यायचं ना ते पवित्र आत्मा बरोबर आपल्याला शिकवतो. प्रेज द लॉर्ड. आपण महाविजयी आहोत. तुम्ही ज्या परिस्थितीत आहात, जिथे आहात, ज्या ठिकाणी आहात, तिकडे तुम्ही महाविजयी आहे हे तुमच्या माइंडला सांगा. बिकॉज माइंड आहे ना, माइंड हा आपल्याला खूप तुमच्या विचाराने एक तर तुम्ही हराल किंवा तुमच्या विचाराने तुम्ही जिंकाल. मी जसं काल बोलले होते की माणूस त्याच्या विचाराच्या पलीकडे जाऊन आशीर्वादित होऊ शकत नाही. जोपर्यंत तुमचे विचार आहेत ना, युअर थॉट्स आर युअर लिमिट्स, त्याच्या पलीकडे तुम्ही जाऊ शकणार नाही. सो तुमचे थॉट्स आहे ना, विचार आहे ना, त्याला अनलिमिटेड करा. डोंट क्रिएट बॅरियर्स इन युअर थॉट लाईफ. त्याच्यामध्ये नाही का बंधनं निर्माण करू नका.
यू कॅन अचीव्ह एनिथिंग. कारण देवाने तसं बनवलं आहे. ऍज अ मॅन थिंकेथ सो इज ही. मेक करेक्शन्स इन युअर मराठी बायबल. मराठी बायबल मध्ये हे वचनच गायब केलेलं आहे. ओके, फक्त पंडिता रमाबाईंच्या बायबल मध्ये ते आहे. सो बायबल मध्ये ते करेक्शन करा, ते वचन लिहून काढा आणि स्वतःशी बोला. आपल्याला कुठे वेगळ्या ठिकाणी जायची गरज नाही. जिथे आपण आहोत तिथे आशीर्वादित आहोत. जे परमेश्वराने आपल्याला दिलंय ना, त्या गोष्टी मिळाल्या आहेत हे तुमच्या माइंडला शिकवा. हालेलुया. कारण विचारण्याद्वारे, बोलण्याद्वारे, विचार करण्याद्वारे पापाचा जगात या प्रवेश झाला. हालेलुया. सो डेव्हिल प्लेज हिअर. त्याला आपल्यावर अधिकार नाही. इकडे त्याने प्रवेश मिळवला ना की संपलं, ते दरवाजे उघडले. हालेलुया. इकडे त्याला प्रवेश करू देऊ नका. इवन इफ डॉक्टर इज सेइंग की दिस द प्रॉब्लेम, हा आजार आहे, से त्या रूम मध्ये तो डॉक्टरचा शब्द शेवटचा शब्द नसला पाहिजे, तुमचा शब्द शेवटचा शब्द असला पाहिजे, बायबलचं वचन शेवटचा शब्द असला पाहिजे. मोजेस वॉज वयाचा, पूर्ण वयाचा झाले, वॉज 120 इयर्स, तरी त्याचे नाही का डोळे नाही का चांगले होते, त्याचे दात पडले नव्हते, त्याचे कान व्यवस्थित होते, तो चालत होता, फिरत होता, सगळं व्यवस्थित करत होता. प्रेज द लॉर्ड. केलेब वॉज 80 इयर्स ओल्ड. तो म्हणतो मी 80 वर्षाचा झालोय, मला त्यांना एका डोंगर देतो. म्हणतो यहोशूआला म्हणतो गिव्ह मी दॅट माउंटन. तिकडे कोण राहायचे माहिती? राक्षसी लोक राहायचे होते. तो म्हणतो मी त्यांच्याशी जाऊन आताही लढेल. जसा मी 40 वर्षाचा होतो ना, तीच ताकद माझ्यामध्ये आज आहे. का? कारण ते देवाच्या वचनाने जगत होते. ते ह्या भौतिक गोष्टींवर अवलंबून जगत नव्हते. म्हणून परमेश्वराने आपला आत्मा, प्राण, शरीर असं बनवलं आहे. हालेलुया. दिस बॉडी इज अ ब्लेसिंग. तुम्ही जसं विचार करणार तसं तुमचं शरीर राहणार. प्रेज लॉर्ड. थिंक ओ आता वय झालं, आता नाही का हे झालं, माझं एक ऑपरेशन झालं, माझं सिझरियन झालं, मला हा कमरेचा त्रास आहे, मला तो त्रास आहे, माझं किडनी स्टोनचं ऑपरेशन झालंय, अपेंडिक्सचं ऑपरेशन झालंय, माझं हे फ्रॅक्चर होतं, ते फ्रॅक्चर होतं, त्यामुळे मी असं आहे. तर तुम्ही ऍक्सेप्ट केलंय की तुम्ही नाही का आता असेच राहणार. डोंट ऍक्सेप्ट डिफीट. हार, अपयश स्वीकार करू नका. परमेश्वराने आपल्याला त्याच्यासारखं बनवलंय. सो त्याच्यासारखे तुम्ही आहात, ह्या गोष्टी स्वीकारा.